श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याकडून धुवून घेतले। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचं समोर आलंय। मध्यमयुगीन सरंजामशाही मानसिकतेचे दर्शन घडवत काँग्रेसच्या रक्तात कशा पद्धतीने हुकुमशाही सरंजामशाही मानसिकता आहे याचं दर्शन या प्रकारातून घडल्याचं भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी कडक शब्दात टीका केली आहे। आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून चिखलानं माखलेले आपले पाय नाना पटोलेंनी धुवून घेतले। ही कृती काँग्रेसी मंडळींच्या रक्तात कशा पद्धतीची सरंजामशाही वृत्ती मुरलेली आहे हे दाखवणारी आहे। खरोखर वाईट वाटलं, म्हणजे यावर टीका केलीच पाहिजे, पण हे दृश्य पाहताना खरोखर वाईट वाटलं। महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये असणाऱ्या व्यक्ती इतक्या छोट्या विचाराच्या किंवा अशा कृतीचं समर्थन करणाऱ्या किंवा करवून घेणाऱ्या असू शकतात, याचं खरोखर खूप वाईट वाटतंय। चेरापुंजीच्या पावसात रमणारा राजबिंडा माणूस राजेशाहीचं, हुकुमशाहीचं, गुलामगिरीचं, सरंजामशाहीचं अशा पद्धतीने समर्थन करेल, त्यात नवल ते नाही। पण नाना पटोलेजी, कृपया महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एका राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व आपण करतो याचं भान ठेवा आणि अशा गोष्टी टाळा, याचा मी अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो। ही कृती अमानवीय आहे। सार्वजनिक जीवनात असलेले राजकीय पक्षाचे नेते अशा पद्धतीने आपल्या सहकार्याकडून पाय धुवून घेत असतील तर हे अतिशय धक्कादायक आणि निंदाजनक आहे। नाना पटोले यांच्या या कृतीने अतिशय वेदना झाल्या। पटोले यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे असं देखील चव्हाण यांनी यावेळी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।